ज्या देवाच्या दरबारात त्या देवाचं वर्णन केलं पाहिजे. शास्त्र सांगतं त्या देवाचं ऐकलं पाहिजे बाबा. तिथं दुसरं सांगून तुम्हाला मला सुद्धा पडणार नाही, देवाला सुद्धा आवडणार. तिथं फक्त ज्या देवाच्या दरबारात त्या देवाचं जायला का जन्माला आले तर बाळूमामा जन्माला आल्यापासून महिला मंडळ त्यांनी चमत्कार चालू केले होते. बाळूमामाने जन्मल्यापासून चमत्कार चालू केले. 8 दिवस तुम्ही ऐकताय, पण बाळूमामा जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार केले होते. जन्माच्या आधी कसं करते तिथे पोटात होते ना, पोटात असताना सुद्धा चमत्कार. काय चमत्कार होते? ज्या देवाच्या दरबारात बसण्याचा अधिकार आहे का? ज्यावेळी बाळूमामा सुंदरामातेच्या म्हणजे आईच्या पोटात होते ना, त्यावेळी सुंदरामातेला डोहायला लागायचे. मला म्हटलं डोहाय मूळ गर्भामध्ये असताना काय डोहायला लागायचे? ते पतीला हात मारायचे म्हणजे मायपाला म्हणायचे भावा इकडे या. तिला आवडली म्हणायचे काय सुंदरा म्हणजे आज माझी की छायला डोहायला लागले. म्हणजे काय डोहायला लागले? म्हणजे मला नंदीवर बसवायचे. काय म्हणायचं? मला नंदीवर बसायचं. नंदीवर का बसायचं? का तर डोहायला लागायचे. पोटात भगवान शंकर. कोण आहे बाळूमामा? म्हणजे शंकर. बाबा शंकराचं वाहन काय? मोठ्यानं नंदी. डोहायला लागायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरे डोहायला लागले. पुन्हा पण हात मारली भावा होय हो तेव्हा बरं का होय हो तेव्हा आता होय आले. पती परमेश्वर असतो ना, त्यामुळे ते मला आता होय राहिलं बघा. ते त्यावेळी हात मारली बघा इकडे या. सावधानी म्हणे काय का मला आज डोहायला लागले. म्हणे काय डोहायला लागले? म्हणजे मला केलंय आज केलंय स्मशानात जाईल. बाबा माणूस स्मशानात कधी जातो? मेल्यानंतर ना बोला हो बोला खरंच बोला. देवाच्या दाराने आपण बोलत करा. फक्त तुमच्या बोलण्या माझं कीर्तन नाही, बाकी काही नाही बघा. फक्त बोला, चेहरा चांगला महत्वाचा ठेवा. एखाद्या वेळेस बोलला नाही तरी चालेल, फक्त चेहरा चांगला बाकी काय नाही. लक्ष द्या बाबा. माणूस कधी जातो स्मशानात? मेल्यानंतर. जिवंतपणे जायचं म्हणत होत्या का? तर पोटात भगवान शंकर हा स्मशानाचा राजा आहे. शंकर हा भूतांचा राजा आहे. शंकर हा अघोरी विद्येचा राजा आहे. शंकर हा महाकाल. बाबा 3 वर्गाचा विश्वास. सृष्टीची निर्मिती करणारा, सृष्टीचं पालन पोषण करणारा आणि सृष्टी नष्ट करणारा. सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. सृष्टीचं पालन पोषण करते भगवान विष्णू आणि सृष्टी नष्ट म्हणजे माणसं मारून न्यायचं म्हणजे शंकराकडे. शंकराकडे म्हणून त्याला महाकाल म्हणतात. त्या शंकराचा अवतार म्हणजे बाळूमामा. म्हणून मामाच्या पुढे भूत निघतात. सांगितलं पुढे बाळूमामा जन्माला यायच्या आधी सुंदरामातेला अशी डोहायला लागायचे. जन्माला आल्यापासून लय चमत्कार मामा केले. मी सांगत प्रत्येक गावात असतो जन्माचं कार्य. बाळूमामा जन्माला आल्यापासून चमत्कार. झाडावरती चढायचे. लोकांनी विचारलं बाळू खाली पडचे खाली उतर. बाळूमामा म्हणायचे झाडाच्या शेंड्यावरती बसून नाही माझ्या मंदिराचं शिखर आहे. काट्यावरती झोपायचे. काट्याचे फास बोराटीच्या काट्याचे फास. लोकांनी विचारलं बाळू आणि काट्यावरती खाली उतर. बाळूमामाने सांगितलं गड्या मी या काट्याच्या फासावरती झोपणार आहे. ही माझी गादी. ही माझी गादी. बाळूमामाचं वागणं वेगळं होतं. बाळूमामा विचित्र होते. जगात जेवढे काही संत असतील सगळ्या संतांपेक्षा वेगळं काय कुणाचं असेल तर फक्त बाळूमामाचं. सगळे संत आपापल्या जागेवरती बसून जगाचं कल्याण जगाचं हित साधतात. जगात जेवढे काही संत सगळे संत आपापल्या जागेवरती बसून जगाचं कल्याण जगाचं हित साधतात. पण ऐका आणि या जगाच्या पाठीवर एकमेव संत असे ज्यांचं नाव श्री संत सद्गुरू बाळूमामा. रानोबाई गावागावाने गल्ली बोळाने नवे नवे अख्ख्या जगभरात फिरून अख्ख्या जगाचं कल्याण करणारे एकमेव संत माझे बाळूमामा. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. सगळे संत आपापल्या जागेवरती. फक्त एक संत असे ज्यांचं नाव बाळूमामा अख्ख्या जगभर फिरतात. आणि ती पण एकटं फिरत नाही. 50 ते 60 हजार महिने घेऊन 18 मातेच्या दरबारात फिरतात. एकटं फिरत नाही. अधिकार मोठा नाही मामाचा. मामाचं कार्य वेगळं. जन्माला आल्यापासून अनेक चमत्कार बाळूमामाने केले होते. बाळूमामा स्त्रीचा पुरुष आणि पुरुषाची स्त्री करण्याची ताकद मामामध्ये. मामा करतात काय आणखी सांगू का तुम्हाला? ज्याला चालता येत नाही त्याला चालवण्याची ताकद माझ्या मामामध्ये. ज्याला बोलता येत नाही त्याला बोलवण्याची ताकद माझ्या मामामध्ये. आणि चालता येत नाही त्याला चालवता बोलता येत नाही त्याला बोलवतात नवे नवे निपुत्रिकाला सुद्धा संतान देण्याची ताकद या जगाच्या पाठीवर कोणाच्या संत फक्त मामाची. चालता येत नाही त्याला चालवतात. हात नाही त्याला हात देतात. पाय नाही त्याला पाय देतात. आणि निपुत्रिकाला संतान माझे बाळूमामा देतात. पुढे अधिकार माझ्या मामाचा आहे. मामा मेलेली माणसं सुद्धा जिवंत करत होते. बाबा मेलेला माणूस परत येतो का?
नाही आला. आजच्या देवाच्या दरबारात बसण्याच्या देवाचं कार्य वेगळे. बाळूमामाने मेलेली सुद्धा जिवंत केली होती. मेलेली मळी सुद्धा जिवंत